नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मी संतोष पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत करतोय। जसे की आपल्याला माहित आहे की 2025 हे नवीन वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला जी चाहूल लागली आहे ती म्हणजे 2026 या नवीन वर्षाची। आणि जसे की आपल्याला माहित आहे की आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये की कालनिर्णय कॅलेंडर, कालनिर्णय दिनदर्शिका आपल्या हातात आलेली असून आपण या 2026 मधील प्रत्येक महिन्याचे सेपरेट व्हिडिओ बनवत आहोत। तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑगस्ट 2026 मधील सर्व सणवारांची व्रतवैकल्यांविषयीची माहिती सांगणार आहे। श्रावण महिना नेमका कधी चालू होत आहे, यंदा श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहेत याविषयीची देखील मी माहिती अगदी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। ऑगस्ट महिना जो आहे हा भरपूर सणांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो। तर जास्त वेळ न लावता या ऑगस्ट 2026 महिन्यातील सणवारांची माहिती घेऊयात। 1 ऑगस्टचा जो दिवस आहे तो शनिवारी सुरू होत असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या दिवशी असून अण्णा भाऊ साठे यांची जयंती जी आहे ती देखील या 1 ऑगस्टला शनिवारच्या दिवशी असून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती असणार आहे। त्यानंतर ऑगस्ट महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती 2 तारखेला असून जो चंद्रोदय आहे तो 9:33 असणार आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय 7 तारखेला जयराम बाबा भामटी महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती 7 तारखेला शुक्रवारी असून 9 तारखेला आहे ऑगस्ट महिन्यातील पहिली एकादशी कामिका एकादशी। हो श्रोते, कामिका एकादशी 9 ऑगस्टला रविवारच्या दिवशी आलेली असून जागतिक आदिवासी दिन देखील या दिवशी असणार आहे। त्यानंतर नित्यानंद स्वामी पुण्यतिथी जी आहे ती 10 तारखेला सोमवारी 10 ऑगस्टला सोमवारी असून संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा देखील या दिवशी असणार आहे। सोमवारच्या दिवशी संत सावता माळी पुण्यतिथी ही जी आहे ही 11 ऑगस्टला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। त्यानंतर खग्रास सूर्यग्रहण असणार आहे 12 ऑगस्टला बुधवारच्या दिवशी। भारतातून दिसणार नसल्यामुळे वेदाचे नियम पाळायचे नाही आहेत, पण सूर्यग्रहण हे असणार आहे। आषाढी अमावस्या असणार आहे बुधवारच्या दिवशी, बुधवारी 12 ऑगस्ट। आणि त्यानंतर सुरू होत आहे श्रावण महिना। सर्व शिवभक्तांना हर हर महादेव, कारण जे भक्त शिवभक्त आहेत ते या श्रावण महिन्याची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतात आणि श्रावणातील जे उपवास असतात ते करत असतात। श्रावणात प्रत्येक महादेवाच्या मंदिरात जवळपासच्या ते जात असतात, तर त्यांच्यासाठी अतिशय खास महिना आहे। कमेंट्समध्ये त्यांनी हर हर महादेव लिहायला विसरू नका। श्रावण महिना सुरू होत आहे 13 ऑगस्टला गुरुवारच्या दिवशी। हो श्रोतेहो, आणि श्रावण महिना म्हटले की सर्व सणवार इथून पुढे सुरू होतात, दिवाळीपर्यंत हे सणवार चालतात। तर आपण पाहू शकताय 14 तारखेला जरा जिवंतिका पूजन असणार आहे शुक्रवारच्या दिवशी आणि पतेती देखील यंदा 14 ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असणार आहे। संपूर्ण भारतात अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। या दिवशी पारशी नूतन वर्ष देखील सुरू होत आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय 16 तारखेला रविवारच्या दिवशी विनायक चतुर्थी आहे। 17 तारखेला ऑगस्ट महिन्यातील मोठा सण आहे नागपंचमी। हो श्रोते, सोमवारच्या दिवशी हा असून हा श्रावण सोमवार असणार आहे। शिवामूठ जी आहे ती तांदूळ असणार आहे। त्यानंतर पाहू शकताय आपण 20 तारखेला दुर्गाष्टमी असून 21 तारखेला परत जरा जिवंतिका पूजन असणार आहे शुक्रवारी श्रावण महिन्यातले। त्यानंतर 23 तारखेला पुत्रदा एकादशी, ऑगस्ट महिन्यातील दुसरी एकादशी पुत्रदा एकादशी ही आलेली असून 24 तारखेला श्रावणी सोमवार दुसरा असणार आहे। ऑगस्ट महिन्यात तर 2च श्रावणी सोमवार असणार आहेत, कारण 13 तारखेला सुरू झाल्यामुळे 17 आणि 24 हे 2 श्रावणी सोमवार असणार आहेत। सप्टेंबर महिन्यातच आपल्याला पुढील व्हिडिओत कळेल की नेमके किती सोमवार आहेत। मी आत्ता तो व्हिडिओ बनवणार नाही आहे, श्रावण महिन्याचा देखील सेपरेट व्हिडिओ येईल, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आहे। पहिला सोमवार आणि दुसरा सोमवार तर ऑगस्ट महिन्यातच आलेले आहेत। 26 तारखेला ईद ए मिलाद असून 27 ऑगस्टला गुरुवारच्या दिवशी ही नारळी पौर्णिमा आलेली आहे। बहीण भावाचा अतिशय पवित्र असा सण रक्षाबंधन 28 ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी आलेले आहे, आपण पाहू शकताय। तसेच 30 तारखेला रविवारी शिवचरण महाराजांची पुण्यतिथी असणार आहे। 31 तारखेला दुसरी संकष्ट चतुर्थी आलेली आहे। हा दुर्मिळ योग आहे की एकाच महिन्यात 2 चतुर्थी आलेल्या आहेत, पण हा जो चंद्रोदय आहे तो 8:46 सोमवारच्या दिवशी असणार आहे। आपण पाहू शकताय पहिली संकष्ट चतुर्थी ही 2 तारखेला आणि दुसरी ऑगस्ट महिन्यातील संकष्ट चतुर्थी 31 तारखेला सोमवारी। तर फार दुर्मिळ योग आहे हा, एकाच महिन्यात 2 संकष्ट चतुर्थी आहे, त्याविषयी आपण खास व्हिडिओ बनवू।
तर असा हा 31 दिवसांचा ऑगस्ट महिना असणार आहे, ज्याची सुरुवात शनिवारी होत असून शेवट जो आहे तो सोमवारी होणार आहे. तर ऑगस्ट महिन्याची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपल्या चॅनलवर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. आपण जो चॅनलला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. भेटूया लवकरच सप्टेंबर महिन्याची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.